येस. सेकंड इयर आणि थर्ड इयरसाठी जर का तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याचं शेड्यूल आत्ताच आपल्या ऑफिसने डिक्लेअर केलेलं आहे. त्यानुसार तुम्हाला ज्या तारखा आहेत त्या दिलेल्या आहेत. स्थापत्य विभाग म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग या विद्यार्थ्यांचं सेकंड इयर आणि थर्ड इयरचं ॲडमिशन प्रोसेस होणार आहे 7 ऑगस्ट ते 8 ऑगस्टच्या दरम्यान. टाईम दिलेला आहे 11 ते 1 सकाळी आणि दुपारी आहे 2 ते 5. मग या कालावधीमध्ये दिनांक 7 जुलै 2025 ते 8 जुलै 2025 या 2 दिवशी सर्व विद्यार्थी जे आहेत सिव्हिल इंजिनिअरिंगचे ते आपला सेकंड इयर आणि थर्ड इयरचं म्हणजे थर्ड सेमिस्टर आणि फिफ्थ सेमिस्टरचे प्रवेश ते घेऊ शकतात. त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही सुरुवातीला तुमच्या जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटद्वारे तुम्हाला तो अर्ज भेटणार आहे. तो अर्ज तुम्ही प्राप्त करून घ्यायचा आहे आणि त्यावर आवश्यक असलेली सगळं कागदपत्र भरून त्यावर तुमचे जे विभाग प्रमुख आहेत, जे तुमचे HOD आहे, त्यांची साईन घ्यायची आहे आणि 7 जुलै ते 8 जुलैपर्यंत तुम्ही ते सबमिट करायचे आहेत. पुढचा जो आहे रासायनिक विभाग. रासायनिक विभाग म्हणजे काय? केमिकल इंजिनिअरिंग. केमिकल इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनच्या तारखा आहेत सेकंड इयर आणि थर्ड इयरच्या म्हणजेच थर्ड सेमिस्टर आणि फिफ्थ सेमिस्टरच्या 9 जुलै ते 10 जुलै. टाईम तोच असणार आहे सकाळी 11 ते 1 आणि दुपारी 2 ते 5. आपल्या HODकडे जायचं आहे डिपार्टमेंटमध्ये, त्यांच्याकडनं ॲडमिशनचा फॉर्म घ्यायचा आहे, तो भरायचा आहे, त्याला आवश्यक ती कागदपत्र जोडायची आहे. मोस्टली कागदपत्र जी असणार आहेत ती तुमचे पहिल्या सेमिस्टर आणि दुसऱ्या सेमिस्टरचा रिझल्ट असणार आहे जर तुम्ही सेकंड इयरला जर ॲडमिशन घेत असाल तर. आणि जर का तुम्ही थर्ड इयरला म्हणजे फिफ्थ सेमिस्टरला जर ॲडमिशन घेत असाल तर फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर, थर्ड सेमिस्टर, फोर्थ सेमिस्टरचे सर्व मार्कशीट तुम्हाला लागणार आहेत. आणि इतर तुमचे जे काही रिझर्वेशनचे डॉक्युमेंट्स आहेत त्या सर्वांच्या पण झेरॉक्स तुम्ही जवळ ठेवायचे आहेत, जेणेकरून ऐन वेळेवर तुम्हाला जे कोणतेही डॉक्युमेंट मागितलं तर ते तुम्हाला देता येणं शक्य होईल. पुढची आहे माहिती व तंत्रज्ञान विभाग. माहिती व तंत्रज्ञान म्हणजे काय? IT विभागाचा जो टाईम आहे ॲडमिशनचा तो दिनांक आहे 11 जुलै ते 14 जुलै. मध्ये एखादी सुट्टी येऊ शकते म्हणून ज्यांना दिसतंय की 2-4 दिवस एक्स्ट्रा दिसत आहेत, परंतु ते सुट्टीचे दिवस वगळून तुम्ही यायचं आहे. 11 ते 14 जुलैच्या दरम्यान आहे ITचा प्रवेश आणि त्यांनी तो प्रवेश घ्यायचा आहे 11 ते 1 आणि दुपारी 2 ते 5च्या दरम्यान. पुढचा आहे संगणक विभाग म्हणजे कम्प्युटर इंजिनिअरिंग. कम्प्युटर इंजिनिअरिंगचे तारीख आहेत 15 जुलै ते 16 जुलै. या दरम्यान त्यांनी ॲडमिशन घ्यायचं आहे सकाळी 11 ते 1 आणि दुपारी 2 ते 5च्या दरम्यान. आपल्या डिपार्टमेंटकडनं तुम्ही तो प्रवेश अर्ज मिळवायचा आहे, त्याला आवश्यक ती कागदपत्र जोडायची आहे आणि सबमिट करायचं आहे ऑफिसमध्ये. यंत्र विभागाचा टाईम आहे 17 जुलै ते 18 जुलै. 17 जुलै ते 18 जुलैच्या दरम्यान जेवढेही मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, त्या सर्वांनी ॲडमिशन करायचं आहे सकाळी 11 ते 1 आणि दुपारी 2 ते 5च्या दरम्यान. नंतर आहे ट्रॅव्हल अँड टुरिझम, प्रवास व पर्यटन विभाग. यांची जी तारीख आहे ती 19 ते 21 आहे जुलै. त्यांनी 19 ते 21 जुलैच्या दरम्यान सकाळी 11 ते 1 आणि 2 ते 5च्या दरम्यान ॲडमिशन करायचं आहे. आपला ॲडमिशन फॉर्म भरायचा आहे व्यवस्थित, त्याला आवश्यक तेवढे डॉक्युमेंट जोडायचे आहेत आणि तो सबमिट करायचा ऑफिसमध्ये. आता फीस किती असणार आहे? थर्ड सेमिस्टरची जी फीस आहे ओपन कॅटेगरी असणार आहे तर 6,350. फिफ्थ सेमिस्टरला पण ओपन कॅटेगरीची जी फीस असणार आहे ती असणार आहे 6,350. आणि जे लोक पुन्हा ॲडमिशन घेणार आहेत म्हणजे त्यांना ड्रॉप लागलेला होता आणि आत्ता ते ॲडमिशन घेणार आहे सेकंड इयरला किंवा फर्स्ट इयरला किंवा थर्ड इयरला, त्यांची सुद्धा तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे असा 9,350 रुपये फीस लागणार आहे. परंतु तुम्ही मागास वर्ग म्हणजे SC, ST, VJNT आणि SBC असाल, मुलं असो किंवा मुली असो, त्या सर्वांची फीस असणार आहे 3,350. परंतु ज्यांनी रिपीट ॲडमिशन घेतलेले आहे त्या सर्वांचं मुलगा असो का मुलगी 9,350 रुपये फीस लागणार आहे. ओपन कॅटेगरी असून देत, OBC असून दे, ज्या मुली आहेत त्या मुलींची जी फीस असणार आहे ती असणार आहे 3,350, लक्षात घ्या. आणि इतर मागासवर्गीय जे मुलं आहेत OBC किंवा SBC किंवा EWS कॅटेगरीचे जे मुलं आहेत त्यांची फीस असणार आहे सेकंड इयर आणि थर्ड इयर दोघांची सेमच आहे 6,350. आणि जर का तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे असले आणि तुमचं रिपीट ॲडमिशन असेल म्हणजे तुम्हाला ड्रॉप लागलेला असेल आणि तुम्ही आता पुन्हा प्रवेश घेतलेला आहे सगळे क्लिअर करून, तर तुम्हाला कुठलीही बेनिफिट मिळणार नाही आहे. तुम्हाला पूर्ण ओपनची फीस भरायची आहे 9,350. हे एवढं तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. आता महत्त्वाची सूचना आहे, नॉन कॅपमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी तृतीय व 5व्या सत्राकरता खुल्या प्रवर्गानुसार प्रवेश शुल्क भरणं बंधनकारक आहे. म्हणजे ज्यांना कॅप सोडून म्हणजे जो नॉन कॅप राऊंड आपण घेतलेला होता इन्स्टिट्यूट लेवलला, त्यामध्ये जर का तुमचं ॲडमिशन झालेलं असेल तर तुमची कॅटेगरी कोणती असो तुम्हाला फीसमध्ये 9,350 रुपये पे करावे लागतील. आता OBC आणि ओपन प्रवर्गातील मुलींना प्रवेश घेतेवेळी 31/3/2026
पर्यंत वैध असणारे माननीय तहसीलदार यांनी दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. अन्यथा सदर विद्यार्थ्यांना ओपन जो प्रवर्ग आहे त्यानुसार फी पे करावी लागेल. जर ओबीसी आणि ओपनच्या ज्या मुली आहेत त्यांनी जर का आपल्या उत्पन्नाचा दाखला वडिलांचा किंवा आईचा, वडील नसले तर आईचा उत्पन्नाचा दाखला 31/3/2026 पर्यंतचा व्हॅलिड आणि तो 8 लाखाच्या आत आणावा, नाही आणला तर त्यांना ओपन कॅटेगरीनुसार 9,350 रुपये फीस पे करावी लागेल. तेव्हा सर्वांनी हा आणायचा आहे. अशा प्रकारचं हे सर्क्युलर आपल्या ऑफिसनं दिलेलं आहे. 3